नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी आज आलोय अंतापूर या गावामध्ये. येथील प्रगतशील शेतकरी प्रशांत खैरनार म्हणजेच बंटीदादांनी आपलं देवांश ॲग्रो केमिकल्स कंपनीचे D5 उत्पादन वाल पिकामध्ये आळी नियंत्रणासाठी वापरले. तर एक कांदा किंग किंवा टोमॅटो उत्पादनात अग्रेसर असणारे बंटीदादांना आपले D5 चे रिझल्ट कसे वाटले याविषयी आपण त्यांच्याशी चर्चा करूया. दादा नमस्कार. नमस्कार. आपण देवांश ॲग्रो केमिकलचं कुठलं प्रोडक्ट वापरलंय वालपापडीवर? D5 वापरलेले आहे. कशासाठी वापरले? ते आळीसाठी वापरलेले आहे. मस्त रिझल्ट भेटला एकदम त्याचा. वापरण्या अगोदर आळी वगैरे होती प्लॉटमध्ये? मग भरपूर आळी होती आणि 2-4 तासातच मी शेतामध्ये गेलो होते. ते अशी म्हणजे लटकलेली अवस्थेत होती, डायरेक्ट पूर्ण मेलेली होती डायरेक्ट, पण झाडाला लटकलेली होती ती डायरेक्ट. D5 मारल्यानंतर तुमचं असं वाटतं की फुलगळ वगैरे अशी काही झाली आहे का? झाडावर काही साईड इफेक्ट झाला आहे का? नाही, काहीच प्रॉब्लेम नाही. उलट मला असं टॉनिक बेस मध्ये काम करतं परत ते अजून. म्हणजे वाटलं म्हणजे मग काय वाटलं? ते आळीचं पण काम करतं आणि एक झाडाला ग्रोथ आणण्याचं पण काम करतं. सेटिंगसाठी काही मदत वाटते त्याची असं. आणि D5 मध्ये तुम्ही काही गॅस पॉइझन वगैरे घेतलं होतं का? काही नाही, काहीच टाकलं नाही, डायरेक्ट प्लेन D5 मारलं एकदम. तुम्ही तुमच्या इतर टोमॅटोच्या प्लॉटांना वापरणार का मग D5? याच्या पुढे 100% वापरू. आजपर्यंत ते आपल्याला माहितच नव्हतं ते एवढं, पण याच्या पुढे टमाट्याला 100% वापरू डायरेक्ट. इतर शेतकरी बांधवांनाही सांगा, जेणेकरून चांगलं प्रोडक्ट इतर चांगल्या लोकांच्या हातामध्ये एक कमी बजेटमध्ये 100% कंट्रोल देणारं प्रोडक्ट इतर लोकांना मिळेल. बरोबर आहे, एकदम मस्त रिझल्ट आहे त्याचा. मी याच्या पुढे 100% वापरू D5. स्वस्तात मस्त आहे, काही खूप महाग पण नाही एवढं. धन्यवाद दादा.